मिरजेत शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या डिजिटल फलकावरून वाद। मिरजेत गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये वादावादीचा प्रकार पाहायला मिळाला। यावेळी दोन्ही शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या स्वागत कमानी या गणेश विसर्जन मंडळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून शिवसेना शिंदे गटाच्या कमानीवरती पुन्हा 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे हे शपथ घेतील आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरण हे चित्र प्रबोधन करत आहेत। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कमानीवरती महिलांवर वाढते अत्याचार, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उद्योग गेले गुजरातला, वाढती महागाई यावर काहीतरी उपाय शोधण्यासाठी प्रबोधनपर चित्रण केले। तर शिंदे गटाच्या कमानीसमोर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डिजिटल फलक आणि ठाकरे गटाच्या कमानीजवळ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डिजिटल फलक लागल्याने दोन गटात वादावादीचा प्रकार झाला। डिजिटल फलक काढण्यावरून हा वाद निर्माण झाला। त्यावर पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करून हा वाद मिटवला, परंतु एकमेकांवर आरोप प्रत्यारोप यावेळी करण्यात आले। एकाही डिजिटल फलकाचं परवाना नसून मिरजेत डिजिटल वार होत असल्याने निदर्शनास आलंय, पण महापालिका अद्यापही कोणती कारवाई करत नसल्याचं दिसून येत आहे। मिरजेत डिजिटल लागले आहेत, एकही डिजिटल फलकाचा परवाना दिसून येत नाहीये। बहिणीला फक्त नाही चालणार लाडकी म्हणून तिच्या आयुष्यातील भागवायला पाहिजे थोडीफार कडकी म्हणून विकासाची उघडली एक खिडकी म्हणून ते बघून विरोधक बोंबले लागले किडकी। परंतु आजची महाराष्ट्रातील परिस्थिती बघून त्यांच्या छातीत भरली आहे धडकी, पण कधीही बंद होणार नाही या योजनेची खिडकी। पण मिरजेतील स्टंटमॅन बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी केली आहे। तर शिवसेनेला स्टंटबाजी करायची काय गरज नाही, उलटे बाहेरचे लोक येऊन मिरजेत स्टंटबाजी करत आहेत। आमच्यात बाहेरचं कोणी नाही, मिरजेतील शिवसैनिकांनी परवानगी काढून कमान उभी केली आहे अशी प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी दिली आहे। ठाकरे गटाच्या कमानीचा एक देखील वाद नाही, आमची लिगली परमिशन आहे, लिगली सगळं आहे। दुसरी गोष्ट झालं काय तर त्यांनी जाऊन आपल्या एक डिजिटलबद्दल काय जाऊन तक्रारी दिलेली आहे असं आम्हाला कळालं आणि आमच्या शहर प्रमुखाला त्यांनी शिवीगाळी केल्यात असं पोलीस स्टेशनमध्ये कळाल्यानंतर आमची कार्यकर्ते आले, आम्ही आमचं उद्घाटन ठेवलेलंच आहे सकाळी। आणि त्यानंतर त्यांची आमच्या कमानीच्या शेजारी त्यांचं डिजिटल असताना आम्ही काय तक्रारी पण केलं नाही, काय विषय पण नाही। मग आमचं तिथं डिजिटल लावल्यानंतर त्यांना स्टंट करायचा काय विषय आहे? बरं, आमची मिरजेतली कार्यकर्ते आहेत, बाहेरचं कोण आहे का इथं? कोण आहे का बाहेरचं? नाही, सगळी मिरजेतली कार्यकर्ते आहेत। आज रात्री पहाटे सकाळी 6ला कमान लावले, आता उद्घाटन करायला आलोय आम्ही। स्टंट बिंट शिवसेना करत नाही, कामावर जागेवर कटका करते। 3 वाजल्यानंतर सगळ्या मिरजेत बघा, सगळ्या मिरजेतली डिजिटलची परमिशन आहे का बघा आणि ती काढा। आम्हाला कोणाचंच देखील तक्रार नाही, आमची कोणाची तक्रार नाही। त्या फलकाची परवानगी तुम्ही घेतलेली आहे का? जे नियमानं लावलेलं आम्ही तसं लावलेलं आहे, त्याला काय विषय? ओके। गेल्या अनेक वर्षापासून मिरज शहरामध्ये गणेश उत्सव मंडळांच्या स्वागतासाठी भव्य दिव्य कमानी या ठिकाणी उभारण्यात येतात। प्रत्येक वेळी इतिहास आणि देवी देवतांचे भव्य दिव्य या ठिकाणी स्वरूप दाखवले जाते, परंतु मिरज शहराच्या वतीनं मिरजेचे शहर प्रमुख किरणसिंग राजपूत व गजाननजी मोरे यांनी व सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मिळून एक भविष्य दर्शवणारी कमान या ठिकाणी उभी केलेली आहे। खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रातली वास्तविक परिस्थिती पाहता लाडक्या बहिणींसाठी जी मुख्यमंत्री महोदयांनी योजना निर्माण केली ती योजना अविरत चालू राहावी आणि 2024 साली पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे साहेब व्हावे हे दर्शवणारी ही कमान आहे। महाराष्ट्राचा जर विकास आणि गतिमान करायचा असेल तर या संदेशावर लोकांनी विचार करून तसा निर्णय घ्यावा अशी या आमच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आणि भूमिका आहे आणि ते दर्शवण्यासाठी या ठिकाणी उभी केलेली ही कमान आहे। खऱ्या त्या बहिणीच्या योजनेसंदर्भात मी बोलेन, बहिणीला नुसतं म्हणून चालणार नाही लाडकी, त्याच्या आयुष्यातली भागवायला पाहिजे थोडीफारशी कडकी म्हणून योजनेची एक विकासाची उघडली खिडकी आणि ते बघून सुद्धा ही विरोधक बोंबलायला लागली खिडकी। परंतु आजची महाराष्ट्राची परिस्थिती बघून त्याच्या छातीत भरली धडकी आणि कधीही बंद होणार नाही या योजनेची खिडकी हे मुख्यमंत्रींच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सांगू इच्छितो। त्या वादावर खरं तर बोलायचं नव्हतं मला,
परंतु त्या वादाबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक वेळी एक स्टंटमॅन या मिरजेतला तुम्ही सगळेच जाणता. या ठिकाणचे पोलीस प्रशासन असेल किंवा सामान्य नागरिक असेल, त्याला आपल्या प्रसिद्धीची हाव सुटलेली आहे आणि प्रत्येक वेळी काहीतरी स्टंट करायचा आणि त्या माध्यमातून आपण प्रसिद्धी मिळवायची. परंतु जनसेवेचं काम करत असताना जनतेच्या सेवेतून प्रसिद्धी मिळवायला पाहिजे. असे वावगे स्टंट करून चालणार नाही. ही शिवसेना मुख्यमंत्री महोदय यांच्या आचरणाखाली काम करणारी आहे. मागच्या वेळी आम्ही पोलीस प्रशासनाला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून 2 पावले मागं घेत त्यांचा मान सन्मान राखत इथं कायदा सुव्यवस्था बिघडू दिली नाही. याही वेळी तसंही त्याच पद्धतीनं आम्ही करणार आहोत. परंतु या स्टंटमॅनला स्थानिक पोलीस प्रशासनाने धडा शिकवावा एवढी या माध्यमातून मी विनंती करतो. जवळपास सगळ्या फलकांच्या परवानगी आम्ही घेतलेल्या आहेत. रीतसर सगळे परवाने घेतलेले आहेत आणि पारंपरिक पद्धतीने हे आपण करत असल्यामुळे आपण ह्या चुका करणं योग्य नाही या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे. काहीच नव्हता, आता त्यांना वाद निर्माण करायचा आहे ह्या उद्देशानेच त्यांनी हे कर्मकांड केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी येता, परंतु ह्या समोरील बाजूस जर बघितला तर त्यांचं कोणतंही फलक लागत नव्हतं. परंतु अवघ्या रात्री 3 वाजेपर्यंत ह्या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित असताना त्यांनी फलक लावला नाही. कार्यकर्ते उशीर झाल्यावर घरी गेले आणि त्यानंतर हिने 3 ते 5च्या दरम्यान हा फलक लावला. म्हणजे उद्दिष्ट त्यांचा तुम्ही ओळखता.